अरे वाटते ते कर. भावे तुम्ही अगं कुठं आहेस तू? कधीपासून फोन लावायला तुला. फोन कुठं आहे तुझा? असेल कुठेतरी. मला आता लई इम्पॉर्टंट काम आहे. आम्हाला नीता वहिनींबद्दल बोलायचं. नीता वहिनींचं काय? आम्हाला माहिती आहे ते कुठे आहेत. कुठे आहेत त्या? नैवेद्य दाखवून घे. दामिनी ताई, तुमच्या धाकट्या सुनबाई दिसत नाहीये. कुठे आहे तो? बोलवा ना त्यांना. खरंच की माझ्या लक्षातच नाही आलं. अवंती, सावी कुठे गेली? ते सावी अगं काय विचारते मी? सावी कुठे? आई ते सावी ना वर वर गेली होती औषध घ्यायला. येईलच इतक्या. घरात एवढी गडबड चालली आहे, दिसत नाही का तिला? म्हणजे पाहुणे आले, पाहुण्यांजवळ थांबायचं. असं मध्ये सोडून कशाला जायचं बरं? आई, मी आलो बघ. सावी, सावी, ह्या कुठे गेल्या आता? वहिनींनी तर सांगितलं की वरच आल्यात गोळ्या घ्यायला. कॉल करून बघतो. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. तू नैवेद्य दाखवून घे.
खाली. त्या नाही येत रूम मध्ये. रूम मध्ये नाही. मग कुठे गेली? मला काही आयडिया नाही, म्हणजे काही सांगून नाही गेले त्या. मला औषध घ्यायला वर जाते एवढंच माहिती आहे, बाकी काहीच माहित नाही. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया घर म्हणून काही नाहीच आहे तिला. आपण ज्या नंबरवर कॉल करीत हे म्हणजे आहात घरात कार्य आहे, बंद आहे. पाहुणे मंडळी आली आहे, नंतर पण नाही इथे थांबायचं सोडून कुठे गायब झाली आहे काय माहित. हिने कुळाचार पाळायचेच नाही असंच ठरवलंय वाटतं. दामिनी ताई, जेवढ्या आहेत तेवढ्यात आरती करून घेऊयात का? आम्हाला पुढे सुद्धा जायचंय. आमदारांकडनं बोलवणं आलंय. हो, आपण आरती करून घेऊया. धैर्य. देवी आई, नीता कुठे आहे, कशी आहे हे सावीला कळलं असेल तर सोबत राहा सावीच्या, आणि नीताला सुखरूप ठेव ग.